आणि आज आगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे मागच्या वर्षी मी बघितला नाही, पण यावर्षी गुणवंत विद्यार्थी किंवा जे नोकरीवर लागले त्यांचा सगळ्यांचा सत्कार होतोय. आणि 2-4 वर्ष मला भाषणं माझेच आठवतात की मी काय मार्गदर्शन करत असतो. तर त्यामध्ये एकच असतं, जास्तीत जास्त शिक्षणामध्ये पुढे जा. समाज जेव्हा शिक्षित होईल तेव्हा तो समाज सुदृढ आणि सक्षम होतो. परंतु आज आनंद या गोष्टीचा की आपल्या समाजातील जेव्हा आपण मुलं मुली पाहतो किंवा ज्यांनी चांगलं प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे सगळ्यांचं मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. आणि विविध क्षेत्रामध्ये, महसूलमध्ये असेल, फार्मसीमध्ये, विविध क्षेत्रामध्ये आपले बांधव भगिनी लागतायत, नोकरीवर लागतायत, याचा एक आनंद आहे. आणि म्हणून शिक्षणाचं महत्त्व निश्चितपणे समाजाला कळलेलं आहे. आणि त्या माध्यमातून समाजाची वाटचाल जी आहे एक चांगल्या सक्षम अशा समाजाकडे होते आहे. ज्यांना वेळेच्या अभावी थांबू शकत नाही, कारण कार्यक्रम खूप असतात, परंतु ज्या ज्यांचं कौतुक राहिलेलं आहे, ज्यांना बक्षिसं द्यायचे राहिलेले आहेत, त्यांची माफी मागतो आणि माझ्याकडून त्यांना अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. नमस्कार. आणि विशेषतः आज एक विवाह सुद्धा झालेला आहे. आमच्या इथली मुलगी आहे, आमचीच मुलगी आहे, त्यामुळे त्यांचाही विवाह झाला. त्या दोघांनी दाम्पत्याला मी शुभेच्छा देतो. आणि विशेषतः की आज संचालन आमचे सर करतायत, त्यांच्या हाताखालीच मी शिकलेला आहे. एक कडक शिस्तीचे होते, परंतु आज ते संचालन करताना मी स्टेजवर भाषण करतोय. ही त्यांचाच आशीर्वाद आहे की त्यांनी इथपर्यंत मला पोहोचवलेलं. कारण त्यावेळेचे संस्कार, एक वेळेस सरांनी मला मारलेलं सुद्धा, माहिती आहे तुम्हाला, मारलेलं नाही एक वेळेस. परंतु काय होतं की त्यावेळेस त्या मारण्याच्या मागे प्रेम असतं, आपुलकी असायची की हुशार विद्यार्थी हा थोडंसं कमी करतोय. आणि पालक सुद्धा त्या पद्धतीचे असायचे की नाही नाही सरांनी मारलं योग्य केलं तू दे. आता तर पालकांना तर बिलकुल, मुलाला रडत आले घरी गेल्या पालकाच्या अंगावर जातात, आता शिक्षकाच्या अंगावर. तर त्यावेळेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांतले संबंधही तसेच होते, एक जिव्हाळ्याचे संबंध होते, अतिशय प्रेम शिक्षक मुलांवर करायचे. आणि त्यातून आमच्या सरांनी आम्हाला घडवलेला लहानपणापासून, म्हणजे जो प्राथमिक याचा जो पाया असतो तो त्यांनी पक्का केलेला आहे. आणि त्यामध्ये आज आमचे अरुणभाऊ गोरसेजी आहेत, 4था वर्ग शिकलेले आहेत, परंतु एक छान पुस्तक कवितांचं त्यांनी, मी त्यातली एक प्रचाराची कथा वाचली. म्हणजे त्यांनी विविध विषयांवर आपलं कवितांचा संग्रह त्यांनी लिहिलेला आहे. 4थ्या वर्गात असताना, आपल्या या भागात असताना, सुविधा नसताना त्यांचं जे लेखन आहे, त्यांच्या ज्या कविता निश्चितच स्फूर्तिदायक आणि प्रेरणादायक आहेत. आणि त्या सगळ्यांनी वाचल्या पाहिजे. त्यामधून बोध घेण्यासारखंही खूप आहे. त्यांनाही खूप मी शुभेच्छा देतो आणि आयुष्य त्यांचं निरोगी आणि चांगलं राहावं हेच त्यांच्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि खूप काही न बोलता हे आज आपली वास्तू चांगली झाली. आत्ताच आमच्या राम सिंधीकरांनी सांगितलं की ते तिकडचा भाग आहे, तिथं आपली किचनची व्यवस्था मोठी करायची आहे. तर यावर्षीच आपण तिथं किचनची व्यवस्था करू, जेणेकरून पुढच्या वर्षी आपल्याला ती व्यवस्था आपली चांगली झालेली असेल. आणि म्हणून जळगाव परिसर आता चांगला वाढतोय, चांगल्या प्रकारे डेव्हलप करतो. त्यामध्ये माझा एकटाच नाही तर सगळे आमचे सहकारी जे आहेत त्या सगळ्या सहकार्यांना सोबत घेऊन याचा विकासाचा पाया आपण मजबूत केलेला आहे. तुम्हाला दरवर्षी आल्यानंतर जळगाव बदललेलं दिसेल, दरवर्षी आल्यानंतर. आणि माझा तुम्हाला एक हे आहे की तुम्ही जेव्हा 4 वर्षानंतर याल, तुम्ही जळगावला पुन्हा ओळखू नाही शकणार. या पद्धतीचं जळगाव शहर आपण बनवत आहे. आणि आमचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून जळगावला एक विकासाची गती या 3-4 वर्षामध्ये अजून देणार आहे. की त्यामुळे आता आपलं आयुर्वेदिक कॉलेज शासकीय इथं आलेलं आहे. केंद्रीय विद्यालय, तेही शासकीय केंद्रीय विद्यालय आपल्या जळगावमध्ये यावर्षी चालू होते आहे. म्हणजे आपल्या भागातील विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय विद्यालय फार कमी असतात. 4-5 जिल्ह्यातून, विदर्भातून हे दुसरंच केंद्रीय विद्यालय आहे की जे आपल्या जळगाव जामोदमध्ये होते. यावर्षी आपण चालू करतोय. आणि म्हणून शिक्षणाच्या सुविधावर आपला भर आहे, उद्योगाच्या याच्यावर आता आपण पुढे जातोय. आणि निश्चितपणे आपल्या सर्व समाज बांधवांना महाराष्ट्रातील इथं आल्यानंतर एक जो आनंद मिळतो तो अजून सुविधा आणि आनंद वाढावा यासाठी निश्चितपणे आम्ही चांगल्या प्रकारे प्रयत्न करू. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद जे आहेत, प्रेम आहे, आपुलकी आहे, ती अशीच कायमस्वरूपी माझ्यासोबत राहावी हीच जगदंबा चरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.